विधान परिषदेतील नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी सोहळा संपन्न। पंकजा मुंडे, सदाभाऊ खोत, मिलिंद नार्वेकरांसह इतर आमदारांनी घेतली आमदारकीची शपथ। महायुतीत सहभागी होण्यासाठी अमित शहांच्या घरी 10 वेळा बैठका। अनौपचारिक गप्पांमधून अजित पवारांची माहिती, तर मास्क आणि टोपी लावून जात असल्याचं हे वक्तव्य। कल्याणमधून भाजपच्या तिकिटावर गणपत गायकवाडांच्या पत्नीला तिकीट मिळण्याची शक्यता। बॅनर झळकल्यानं चर्चांना उधाण, तर पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केल्यानं गायकवाड जेलमध्ये। शिंदेंच्या शिवसेनेकडून विधानसभेची तयारी सुरू। पहिल्या टप्प्यात 46 विधानसभा प्रभारी जाहीर, तर 93 विधानसभा निरीक्षकांच्या नियुक्त्याही जाहीर। उरणमध्ये तरुणीवर अत्याचार करून अमानुष हत्या। संशयित आरोपी दाऊद शेख पोलिसांच्या ताब्यात, तर लव जिहादवरून राजकारण तापलं। डोंबिवलीतील शिळीफाट्याच्या मंदिरातील सामूहिक बलात्कार प्रकरणात उज्ज्वल निकम सरकारी वकील। 3 पुजाऱ्यांवर महिलेवर बलात्कार करून हत्येचा आरोप, तर नवी मुंबईत संतप्त नागरिकांचं आंदोलन। आज सकाळपासून कोल्हापुरातील पंचगंगेची पाणी पातळी घटण्यास सुरुवात। राजाराम बंधाऱ्याच्या पाणी पातळीतही घट, पुराचा धोका मात्र कायम। सांगलीत कृष्णा नदीची पाणी पातळी 40 फुटांवर। सध्या पावसाची विश्रांती, मात्र पुराचा धोका कायम। शिराळा आणि वाळवा तालुक्यांना मोठा फटका।